तर गाईज आता मी चालली आहे बुद्धविहारामध्ये. आज 13 तारीख आहे, 13 एप्रिल. तुम्हाला माहितीच आहे. तर बुद्धविहार बघू शकता गाईज, ते माझी मम्मी आणि माझ्या काकी आहेत कसं विहार साफ करणं चाललं आहे. मी बाहेर गेलेली म्हणून मला काही जमलं नाही आता जस्ट आली. तर बघू शकता क्लिनिंग म्हणजे साफसफाई पूर्ण दुपारीच झाली आहे, म्हणजे सकाळीच केली आहे. मम्मी आणि आत्या वगैरे बाकी सगळे आमच्या इथल्यानी म्हणजे केली साफसफाई वगैरे, ते सगळं झालं. मग आता परत थोडं मूर्त्यांना पॉलिश करायचं आहे. तर आता मी जात आहे, तर तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत. बघू शकता गाईज आमचं बुद्धविहार बघा आहे, पूर्ण असं क्लीन केलेलं आहे. तुम्हाला माहिती गाईज, पहिलं आमचं बुद्धविहार असं नव्हतं. हे जे वरती आहे ना असं, हे असं नव्हतं. असं ते कळस वगैरे असतं तशा टाईपचं होतं आणि खूप म्हणजे खूप भारी होतं आमचं पहिल्याचं बुद्धविहार. हे सुद्धा खूप छान आहे, पण ते अगोदरचं म्हणजे मी लहान होती तेव्हाचं खूपच भारी होतं. तर चला बघू शकता अशा पद्धतीने मूर्ती वगैरे क्लीन म्हणजे पूर्ण पूर्ण बुद्धविहाराची साफसफाई आणि मूर्तींना सुद्धा चांगलं असं क्लीन केलं आहे बघा. ते चमकत आहेत. तर आता ह्या अजून चमकतील. तर चला मी आणि माझ्या आत्या काही परत एका क्लीन करतो. बघू शकता तुम्ही हे विहाराचं. तर चला तर काही चला मूर्ती बाहेर घेऊन जायचं. तर मी तर खूप पकडलं बघू आता बाहेर जमलं बसले. त्यांना सांगते मी मूर्ती बाहेर आणायला. प्रभू इधर ना, जल्दी आ बोलू त्याला. प्रभू वो थोड़ा मूर्ति बाहर निकाल के रख देना. डॉक्टर बाबा साहब बोल क्या रिक्वेस्ट होता है. हाँ चलेगा बघू शकता गाइस. प्रभू ने ब्लॉग ले रही है, मुझे ब्लॉगर है. क्या बोल रहे हैं गाइस बघा प्रभू. तर हाय गाईज, चला आता आपण बघूया आमची दीदी काय करते. चला मी तुम्हाला दाखवते. आवड मारते की रवीना ये थोडं मदत करायला, तिला पण आवडतं स्वच्छ आणि मूर्त्या पॉलिश करून सगळं सफाई करून आता संध्याकाळी 11:30 पावणे 12ला आम्ही घरात येणार, पूजावंदन घेणार. नंतर आम्ही खाली जाणार समुद्राजवळ, तिथं आमची पूजावंदन होते. खीरवाटपचा कार्यक्रम होतो. आणि तुम्ही बघा गाईज मला तेवढी भारी खीर करते ना बाबा, काही सांगूच मला सिरियसली. जर फोन बंद करता कोणी असं पाठवलं असतं आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पाठवली असेल. मला एवढी खीर आवडते माझ्या हातात काय सांगता. तर चला जाईल तुम्ही अशा तुम्ही पण वापरा हे. जर तुम्ही कोणी वापरत नसणार ना तर बघा हे नक्कीच हे तुम्ही यूज करा. ब्रासो बोलता त्याला. नक्कीच गाईज तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही हे ऑर्डर करा आणि हे यूज करा. खूप भारी आहे. अशा चमकतात ना, असं वाटतं की आपण आताच नवीन आणलं. तर चला मी अशा प्रकारे सगळं क्लीन करून घेते आणि मला भेटते. गाईज बघू शकता आम्ही पण म्हणजे मूर्ती वगैरे पॉलिश वगैरे करून झालं. मम्मी सुद्धा आली, मम्मी आहे बाहेर बघू शकता आम्ही. आणि गाईज बघा पोरी आहे, तर तिच्या पोरी बसल्या आहेत. पण एक जणी कोणी बोलत नाही की दीदी आम्ही पण तुला मदत करतो दीदी असं हा बोलत नाही. कशा गप्पा मारत बसल्या बघू शकता. बघा गाईस हिने मेहंदी लावली, पण हिने काय केलं हे देवा. बघा ह्या मुली काय आहे, काय बोलत नाही. हे काही कामच नाही सिरियसली गाईस. काही म्हणजे काहीच कामाचं नाही. त्या एखादी मुली बोलली असती की दीदी चल आपण तुला हात करतो दीदी, शी काय हसताय बाई. बघा बाई का. तर गाईस बघू शकता पूर्ण असं क्लिनिंग करून झालेलं आहे. बघा कशा चमकत आहेत मूर्तीस. तर चला आता विहार वगैरे बंद करते मी. विहार बंद करून मी जाते आता घरी. तर गाईस चला अशा प्रकारे मी रेडी झाली आहे आणि आता मी निघाली आहे बुद्धविहारात जायला. तर आता टाईम झाला 11:30. मला 11 o'clockला जायचं होतं, पण काय करू आता 11:30 झाले. तर आता मी विहारात चालले. तर चला तुम्ही सुद्धा आणि हा व्लॉग स्किप करू नका, हा पूर्ण बघा. सर्वांना जय भीम. तुम्ही बघू शकता आता दीदी काय करते. चला तर तुम्हाला दाखवू. मस्त असं डेकोरेशन चालू आहे. बघू शकता अशा प्रकारे माझ्या पाया वगैरे पडून झालं. मी त्या वगैरे लावून झालं. बघू शकता माझी करून बघा एकदम नाही. तर बाकीच्या आहेत त्या आता आहेत. आज मी भरपूर लवकर आली. तर चला लोक येते समोर दाखवते मी सगळं. गाईज मम्मी सुद्धा आलेली आहे इथे. तर आहे त्याच्या खाली आहेत, त्या हारच्या खाली आहेत. वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेर्यमज्जपमादठाणा. वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वज्न उद्धवरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र तरिता करी कांपला रिवरी रौद्र रूपा मुक्तिपद कोणता जीर्णस्मृती जाळीता तिता मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामान बोलती सार्थ संज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरणसंघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. अशा प्रकारे आता आम्ही चाललोय खाली. पुढे पुढे असेल गाईज आमच्या इकडे जल्लोष चालू झालेला आहे.
काही चला अशा प्रकारे ते वंदना चालू होईल. आता आम्ही वंदना केले काय काय यश लाखों करोड़ों दिल में जलते सर झुका के खूब ये चलते तर गाईज अशा प्रकारे आमचं सगळं जल्लोष करून झालेलं आहे. पण काय करू, मी यावर्षी एवढं एन्जॉय केलं नाही. बघू शकता सगळी पब्लिक जिकडे तिकडे गेलेली आहे, काहीच जण बाकी आहे तिथे. तर आता चला जातो घरी. घरी जाऊन भेटू आता उद्या, अजून मचू आपण. तर चला जाऊया घरी. हां, सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय. प्लीज बघा, आम्ही जयंतीमध्ये होतो. तर जयंतीमध्ये नाचत असताना त्यानंतर आम्ही खीर वगैरे पिली आणि तुम्ही बघितलंच मी घरी जायला निघाली. तर घरी जायला निघाले तर माझ्या बहिणीला अचानक चक्कर वगैरे यायला लागली. तिला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. तर गाईज आत्ताच हॉस्पिटलच्या बाहेर निघालो. आता जातोय घरी. 3:30 वाजले. तर गाईज आता वाजलेत 3:30 ते 4:45. आता जस्ट नाव मी घरी आली. बघू शकता तुम्ही. काय करायचं, तिला डॉक्टर सोडतच नव्हते. ॲडमिट होत होते माझ्या बहिणीला. माझ्या कझिनला पण तिची एक्झाम आहे परवा. तर मग ॲडमिट केलं असतं 3-4 दिवस तरी ठेवलं असतं. मग नाही झाली. तिची तब्येत एवढी ठीक नाही झाली. बघू आता. तर आलो आता आम्ही घरी. तर चला, माझा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. 14 एप्रिल बघू दिवसभरात काय काय होतं, कशी होती आमची 14 एप्रिलची मिरवणूक, रॅली, या काय होतं काय माहिती पुढे, मलासुद्धा माहिती नाही. तर चला, कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की मला सांगा. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, जय भीम.